लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपली। ज्यांना पैसे आले नाही, ज्यांना मेसेज आला नाही, त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। घाबरून जाऊ नका। होळी निमित्त तुम्हाला बहिणींना 2 गिफ्ट देण्यात आलेले आहे। तुम्हाला 3000 रुपये आलेले आहेत। 1500 + 1500 2 मेसेज तुम्हाला आता येणार आहे किंवा आलेले असतील। आतापर्यंत भरपूर महिलांना 2 मेसेज आलेले आहे। आजच्या आज तुम्हाला 2 मेसेज सकाळी 10 वाजेपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे आणि या 2 मेसेज आलेले आहेत। पहिला 1500 रुपयाचा मेसेज, दुसरा 1500 रुपयाचा मेसेज, असं 3000 रुपयाचे गिफ्ट होळी निमित्त बहिणींना देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आता पार पडलेला आहे आणि तुम्हाला पैसे यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। मेसेज सुद्धा पाहू शकता तुम्ही। इथं पहिला मेसेज आलाय 1500 रुपयाचा, इथं पाहू शकता। पहिला जो मेसेज आला आहे तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आहे। तो मेसेज तुम्ही इथं पाहू शकता 1500 रुपयाचा आणि दुसरा मेसेज सुद्धा इथं पाहू शकता 1500 रुपयाचा। 2 मेसेज तुम्हाला आता आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचा ज्यांना 1500 रुपयाचा मेसेज आला होता त्यांना आता प्लस एक 1500 रुपयाचा मेसेज आलेला आहे। ज्यांना एकही मेसेज आला नसेल त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी, त्यांना 2 मेसेज आलेले आहे। म्हणजे 3000 रुपये तुम्हाला मिळणे सुरू झालेले आहे। पहिला मेसेज तुम्हाला जो हा दिसतोय हा मेसेज तुमचा आहे फेब्रुवारीचा। बघा, हा तुमचा फेब्रुवारीचा मेसेज आहे आणि हा मेसेज जो दुसरा तुम्हाला दिसतोय हा मार्च महिन्याचा आहे। ठीक आहे, मार्चचा मेसेज आणि हा फेब्रुवारीचा मेसेज, असं तुम्हाला 3000 रुपयाचं होळी निमित्त बहिणींना गिफ्ट देण्याचा राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की होळीच्या दिवशी आम्ही सर्व बहिणींना पैसे वाटप करू। महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात आम्ही पैसे वाटप कंप्लीट करणार आहोत। तर आता जवळपास आलेले असतील। जर मेसेज आला नसेल तर तुम्ही हे काम करू शकता। त्यासाठी मी तुम्हाला माहिती सांगतो। आता महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी मोठी माहिती दिलेली आहे। त्यांच्या ऑफिशियल ट्विटरद्वारे त्यांनी एक माहिती दिलेली आहे की 7 मार्च 2025 पासून सुरू झाले आहे। बघा, पहिला जो हप्ता मार्च महिन्याचा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरणाचा कार्यक्रम 7 मार्च पासून सुरू झालेला आहे। यामध्ये अशा भरपूर महिला होतात त्यांना अजून पैसे आलेले नाही। तो फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा आला नाही आणि मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता आला नाही। तर यांच्यासाठी काय केलं आहे की 12 मार्च पासून 1500 रुपये परत वाटप सुरू केलं होतं। परत 1500 + 1500 म्हणजे फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500, असं तुम्हाला 3000 रुपयाचे मेसेज यायला सुरुवात झाली होती। पण अशा या 2 टप्प्यामध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे, सुरू केलेले आहे। पण त्याच्या माध्यमातून अशा भरपूर महिलांच्या कमेंट येत होत्या की सर आम्हाला पैसे आले नाही तर आम्ही काय करायचं। तो तुम्ही हे काम करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला मेसेज येईल, नाहीतर तुम्हाला हे दोन्ही हप्त्याचे पैसे येणार नाही आणि एक हप्ता जरी आला असेल दुसरा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। कारण आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगून दिलं आहे की सन्मान निधीचं वितरण आम्ही सुरू केलेलं आहे। ज्यांना हप्ता आला नसेल त्यांनी हे काम करून घेणं गरजेचं आहे। आता ते काम काय दिलं आहे, आता तुम्हाला जो आता हप्ता वाटप होतोय हा हप्ता कसा दिला जातोय, हा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता म्हणजे बहिणींना मिळणार। परंतु या अटी त्यांनी लागू केलेल्या आहेत। या अटी जर तुम्ही पूर्ण केले तरच तुम्हाला मेसेज लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही या अटीमध्ये बसला नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, हे गरजेचं आहे। तुमच्यासाठी माहिती आहे, तुम्ही माहिती तुमच्यासाठी, जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुमच्यासाठी आहे। हप्ता आला असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही। पण 2 गिफ्ट जर तुम्हाला मिळवायचे असतील, 2 हप्ते जर तुम्हाला हवं असतील तर तुम्ही हे काम करून घेणं गरजेचं आहे। तुम्हाला ऑलरेडी मी माहिती दिलेली आहे, परत एकदा तुम्हाला माहिती देतो की पहिली जी अट त्यांनी लावलेली आहे की बहिणींचं कागदपत्र क्लिअर असणे गरजेचं आहे। ते सुद्धा आता तुमचं 2025चं इन्कम जे असतं, तुमचं इन्कम 2025चं तुमचं इन्कम हे 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे। बघा, 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे। 2025चं इन्कम हवं आहे, तुमचं 2024चे इन्कम चालणार नाही। हे कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे, कारण यावर मी ऑलरेडी तुम्हाला माहिती दिलेली आहे। जर तुम्ही हे 2.5 लाखाचं इन्कम 2025चं तुम्ही दिलं नाही तर तुम्हाला मेसेजसुद्धा येणार नाही, तुम्हाला पुढील एकही हप्ता दिला जाणार नाही। म्हणून लवकरात लवकर तुम्ही हे इन्कमचं प्रूफ लवकरात लवकर तुम्ही जमा करायचं आहे। आता मेसेज जे यायला सुरुवात झाली आहे, 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली। फक्त या जिल्ह्यांमध्ये आता वाटप झालेलं आहे। दुसरा हप्ता, दुसरा वितरणचा जो मेसेज येतोय तो या 15 जिल्ह्यांमधून येतोय। तुम्ही जर या 15 जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्हाला मेसेज येणं सुरू झालेलं आहे आणि या 15 जिल्ह्यांमधून राहून तुम्हाला जर एकच मेसेज आला असेल तर दुसरा मेसेज तुम्हाला आज
संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। या 15 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। बघा 2 मेसेज येत आहे, पहिला 1500 रुपयाचा मेसेज, दुसरा 1500 रुपयाचा मेसेज। तर यामध्ये जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता। त्याआधी तुम्हाला होळीनिमित्त काय साहेबांनी स्पष्ट केलं आहे ते तुम्हाला माहिती सांगतो। महिलांना सक्षम करण्यासाठी बाल पोषणसाठी चालना देण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून 31,907 कोटी रुपयाचं वितरण त्यांनी रुपये निधी मंजूर केलेले आहे। याच्या माध्यमातून तुम्हाला बहिणींना वितरणाचा जे आता लाभ दिला जाणार आहे तो 31,907 कोटी रुपयाचं वितरण त्यांनी केलेलं आहे। त्यामध्ये एक योजना सुद्धा आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना। बघा लेक लाडकी योजनासाठी त्यांनी 50,55,00,000 रुपयाची तरतूद त्यांनी केलेली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांनी ही आता बजेट पेश केलेला आहे। या बजेटमध्ये आपल्याला दिसून येत आहे की लेक लाडकी योजनासाठी 50 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी सुरू केलेली आहे। बघा आता महाराष्ट्रामध्ये जेवढे पण योजना आहेत सर्व योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहे, कारण याचा पूर्णपणे विस्तार झालेला आहे आणि ज्या पण योजना आहेत त्या सर्व योजनेचा लाभ बहिणींना झाला पाहिजे। म्हणून या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व काही त्यांनी अटी होते ते मान्य केले पाहिजे। जर तुम्ही हे अटी मान्य केले असतील तर तुम्हाला येणारी लेक लाडकी योजना आणि माझी लाडकी बहीण योजनेसाठी हे सर्व तुम्ही पात्र राहणार आहात। इथं पाहू शकता माझी लाडकी बहीण योजनेसाठी 3600 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी केलेली आहे। याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे। बघा याच्या माध्यमातून तुम्हाला 3600 कोटी रुपये जे आलेले आहे याच्या पहिला मेसेज येतोय 1500 रुपयाचा, दुसरा मेसेज 1500 रुपयाचा। 3600 कोटी रुपये म्हणजे मंजूर यामध्ये तरतूद केलेली आहे। 3000 रुपये बहिणींना याच महिन्यांमध्ये त्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे। म्हणून होळीनिमित्त सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। ठीक आहे, आता ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे त्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। 15 जिल्ह्यांची पूर्ण यादी आहे, यामध्ये तुम्ही नावं पाहू शकता। तुम्हाला एक एक करून नावं सांगतो। बुलढाणा जिल्हे आहे, अकोला आहे, अहमदनगर, नाशिकसुद्धा आहे, धुळेसुद्धा आहे, मुंबई, नंदुरबार, अमरावती, लातूर, यवतमाळ, जळगावला आहे, नांदेडला आहे, पुणेकर, कोल्हापूर आणि नागपूर या अशा 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्हाला मेसेज यायला सुरुवात झाली असेल, तुम्हाला एक मेसेज आला असेल तर दुसरा परत 1500 रुपयाचा आला असेल आणि एकही मेसेज आला नसेल तर तुम्हाला 2 मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। ठीक आहे, आता बँकांचे नावं मी तुम्हाला सांगू शकतो। इंडिया पोस्ट पेमेंट बँक, यामध्ये भरपूर अशा महिलांच्या खातं आहे की यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली। स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, सेंट्रल बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक। बघा या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ता मिळाले आहेत। तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला आहे का प्लस 1500 रुपयाचा, दोघं मिळून तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज आला की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ता मिळाले आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। जवळपास आता तुम्हाला जो हप्ता वाटप होतोय तो 8वा हप्ता आणि हा 9वा हप्ता म्हणजे 2 हप्ते तुम्हाला आता एकत्र दिले जात आहे। 1500 रुपयाचा हा मेसेज, हा 1500 रुपये, असं तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज येत असेल। हा 8वा हप्ता 9वा हप्ता आहे। ठीक आहे, आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते वाटप झालेले आहेत। 7 हप्त्यांचे 1500 प्रमाणे आले आहे आणि 8वा आणि 9वा हप्ता सुद्धा 1500 प्रमाणे तुम्हाला भेटलेला आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता पूर्ण 9 हप्ते तुम्हाला भेटले का नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा।